हे सगळं खूप भयंकर आहे स्वानंदी. मी नीलला सगळं खरं सांगणार, त्या माणसाला भेटवणार आणि पुराव्याने सिद्ध करणार आई बाबा खोटं बोलत होते. भाऊजी त्याचा काहीच उपयोग होणार नाही हो, कारण प्रत्येक वेळी कुणी ना कुणी आईंचा खोटेपणा सिद्ध करायला आले, अगदी पुराव्यानिशी. पण आई असं काहीतरी करतात की अख्खी सिच्युएशन त्यांच्या बाजूने वळते आणि मग ना समोरचा माणूस यांच्या नजरेतून उतरतो. अनेकदा पाहिलंय मी, फक्त अर्थ आता लागतो. पण मग आपण नुसतं बघत राहायचं, वाफ अशी दौडायची नाही. योग्य वेळ आली ना की त्यावर इंजिन चालवायचं, बोलायचं पण पूर्ण तयारी. स्वानंदी तू घरात सगळ्यात लहान आहेस, तुला जे कळलं ते आम्हाला इतक्या वर्षात नाही कळलं. भाऊजी एक मिनिट मोबाईल देता? एकच मिनिट. हा मोबाईल, हा असा जवळ धरल्यावर नीट दिसतंय? नाही ना? पण आता असा लांब धरलाय तर सगळं नीट दिसतंय. भाऊजी तसंच आहे हो. कसं आहे की तुम्ही दोघंही आईबाबांच्या खूप जवळ आहात, त्यामुळे कदाचित तुम्हाला त्यांच्या वागण्यात काही गैर वाटलं नसेल. पण वहिनी आणि मी दुसऱ्या घरातून आलो आहोत, म्हणजे आम्ही मुलींसारख्या आहोत पण मुली नाही आहोत, सुनाच आहोत, त्यामुळे आम्हाला पटकन दिसलं. नीलिमा सुद्धा अडून अडून मला 2-3 वेळा बोलली होती याविषयी, पण मी फार लक्ष नाही दिलं तिच्याकडे. आमचे आई बाबा आमच्याशी असं वागतात. नील तर विश्वासच ठेवणार नाही या गोष्टीवर. आईला किती मानतो तो माहितीये, म्हणूनच म्हटलं त्यांना काहीच सांगू नका. आणि आपल्याला घरात दुःख क्लेश आणायचंच नाहीये. एकदा सगळे पुरावे हातात आले ना की एकच घाव घालायचा, पण 2 तुकडे नाही करायचे. कारण आपल्याला फक्त खोटेपणा थांबवायचा, कोणाला तोडायचं नाही. हे सगळं ना असं साचत राहतं आणि खूप त्रास होतो या गोष्टीचा. भाऊजी प्लीज याचा त्रास करून घेऊ नका, उलट ह्याला तुमची शक्ती बनवा. आपण असंच अविचाराने बोललो ना तर आई एका मिनिटात उडवून लावतील आपल्याला. स्वानंदी खरंच तुझा खूप अभिमान वाटतो मला. हो, तू आमच्या घरची सून आहेस. आणि मीही तुम्हाला मोठ्या भावाला सांगावं तसं अगदी विश्वासाने सगळं सांगितलं. तू अजिबात काळजी करू नकोस. तू जोपर्यंत सांगत नाहीस तोपर्यंत याविषयी मी कोणाकडेही बोलणार नाही. तू जेव्हा सांगशील, जसं सांगशील तसं आपण हे प्रकरण पुढे नेऊ. पण दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे की आज नीलिमाच्या आईला हार्ट अटॅक आला, आजारी होती ती. नीलिमाला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं.
खपवून घेणार नाही, मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?